नमस्कार. मी ऍडव्होकेट गायत्री धामनसकर. सध्या आपण भारतीय वारसा कायदा 1925 बद्दल बोलत आहोत. तर त्यातील एक मुद्दा एक्झिक्युटर, जो मध्ये एक्झिक्युटर नेमला जातो त्याच्याबद्दल आपण आज माहिती करून घेऊ. जर एक्झिक्युटर हा कोण असतो? तर मृत्यूपत्रात आपण सहसा आपले नातेवाईक किंवा वारसदार यांची नेमणूक करतो किंवा याची नोंद करत असतो. पण जो मृत्यूपत्र लिहितो त्याला कधीतरी आपल्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी दुसऱ्या व्यक्तीने करावी अशी पण इच्छा असते. मग अशा वेळी तो एक्झिक्युटरची नेमणूक करतो. तर एक्झिक्युटर हा तुमच्या परिवारातही असेल किंवा मित्र परिवारातलाही असू शकतो. तर अकॉर्डिंग टू सेक्शन 211 आणि 307 इंडियन सक्सेशन ऍक्ट, भारतीय वारसा कायद्याप्रमाणे याची नेमणूक केली जाते आणि त्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात तो त्याच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी करत असतो आणि त्यानंतरची जी न्यायालयाची प्रक्रिया पण तो एक्झिक्युटर पूर्ण करतो. तर ही आहे एक्झिक्युटर बद्दलची माहिती. तर चला आता पुढचा पॉइंट घेऊन आपण नक्कीच भेटू पुढच्या काळात. नमस्ते.